नमस्कार, मी हेमंत देसाई. मॅक्स महाराष्ट्रामध्ये आपलं मनापासून स्वागत. आजचा विषय घेतलेला आहे की सरकार शुद्धीवर आहे का, सरकारला शुद्ध आहे का, किंवा सरकारचं डोकं ठिकाणावर आहे का. माझ्या मनात हे प्रश्न येण्याचं कारण म्हणजे दोन विषय आहेत. एक तर जे स्थलांतरित मजूर महाराष्ट्रात किंवा देशभर आलेले आहेत त्यांची परत पाठवणी कशी करायची, आणि दुसरं म्हणजे दारूची दुकानं जे उघडलेली आहेत त्याचं व्यवस्थापन, तिथला गोंधळ, हे दोन्ही विषय आहेत. आपण जर बघितलं तर काल असेल किंवा परवा असेल, जे स्थलांतरित मजूर आहेत त्यांना आम्ही परत पाठवू इच्छितो, त्यासाठी स्पेशल ट्रेन सोडा, अशा प्रकारचं आवाहन उद्धव ठाकरे यांनी करून बरेच दिवस झाले. त्यावेळी भारतीय जनता पक्षाचे काही नेते किंवा सतत बडबड करणारे किंवा बकवास करणारे जे नेते आहेत, त्यापैकी एक किरीट सोमय्या सुद्धा आहेत, त्यांनी त्यांची टिंगल केली होती की त्याच्यामुळे त्यांना करोना वाढू शकतो, त्याचं त्यांना काही वाटत नाही का, वगैरे वगैरे. त्यानंतर हीच मागणी योगी आदित्यनाथ यांनी केली, शिवराज सिंग चौहान यांनी केली, आणि नंतर केंद्र सरकारने सांगितलं की आम्ही यासाठी स्पेशल ट्रेन्स आता सोडणार आहोत. ही स्पेशल ट्रेन सोडण्यानंतर त्याच्या तिकिटांचे पैसे कोण देणार हा प्रश्न होता. केंद्र सरकारने जी काही पत्रकं प्रसिद्ध केली त्यानुसार केंद्र सरकारच हा खर्च करणार, म्हणजे रेल्वे मंत्रालय करणार असं गृहीत धरण्यात आलं. त्यापैकी किती लोक, स्थलांतरित मजुरांपैकी किती लोक जाणार, त्यांची यादी कशी करायची, त्यापैकी प्रायोरिटी कोणाला द्यायची, त्यांची तपासणी कशी करायची, हे सगळं राज्यांवरती सोपवण्यात आलं. आता बघा, याच्यामध्ये खरं म्हणजे व्यवस्थापनाचा संबंध येतो. मला असं वाटलं की डॉक्टर मनमोहन सिंग हे अर्थतज्ञ आहेत, जागतिक कीर्तीचे अर्थतज्ञ आहेत, परंतु भारतीय जनता पक्षाचं असं म्हणणं होतं की त्यांना त्यांचं प्रशासन समजत नाही, त्याच्यावरती त्यांचं नियंत्रण नाही. आता मोदी सरकार आलं, त्यांनी म्हटलं होतं की मिनिमम गव्हर्नमेंट असेल, म्हणजे सरकारी नियंत्रण कमी असेल, पण गव्हर्नन्स सगळ्यात चांगला असेल, खूप चांगल्या प्रकारचं गव्हर्नन्स प्रशासन असेल, आणि त्यामुळे देशामध्ये एकूण सुव्यवस्थापन येईल, सुशासन येईल, भाजपच्या शब्दामध्ये आनंदाचं वातावरण निर्माण होईल. परंतु प्रत्यक्षात तसं झालेलं दिसत नाही. दोन उदाहरणं सांगता येईल, पुन्हा पुन्हा त्याचा उल्लेख होतो, पण त्याचा उल्लेख करणं आवश्यक आहे. नोटाबंदीच्या वेळी एक उदाहरण सांगतो. मोदीजी असं म्हणाले होते की ATM मशीन्स आहेत ती 2 दिवसामध्ये ती बदलण्यात येईल. म्हणजे काय की त्याच्यामध्ये जी दुरुस्ती करण्यात येईल किंवा बदलण्यात येईल, कारण नोटांचा आकार बदललेला आहे. हे 2 दिवसामध्ये हे बदल शक्य नव्हते. मोदीजींना ते कदाचित माहिती नाही किंवा त्यांना कोणी सांगितलं नसेल, आणि त्यामुळे प्रचंड गोंधळ सुरू झाला. GSTच्या वेळी सुद्धा अंमलबजावणीच्या स्तरावरती प्रचंड गोंधळ सुरू झाला, आणि मोदीजींच्या सुरतमध्ये मोठी आंदोलनं झाली. व्यापारी प्रचंड संतापलेले होते, खवळले होते, आणि तो संताप त्यांचा वर्षभर सुरू होता. या दोन्ही बाबत ज्या काही सुधारणा करायच्या असतील तुम्हाला, त्या सुधारणा कशा प्रकारे करणार, त्याची लोकांना माहिती देणार का, सतत तुम्ही त्याच्यामध्ये पत्रकं नवीन नवीन काढता, नवीन नवीन सुधारणा करता, सतत बदल करतात त्याच्यामध्ये. हेच नोटाबंदीच्या वेळी झालं, हे GSTच्या वेळी झालं, हेच आत्ता यावेळी झालेले कोरोनाच्या वेळी झालेले आहे. म्हणजे बघा, मी मूळ विषयाकडे येतो त्याच्या अगोदर अशी प्रस्तावना करतो की ज्यावेळी पहिल्यांदा लॉकडाऊन जाहीर झालं त्यानंतर त्याचे जे काही नियम केले केंद्र सरकारने केले, आणि नियम करताना त्याच्यामध्ये सुधारणा किती झाल्या. तर पहिल्या लॉकडाऊन नंतर वेगवेगळी पत्रकं त्यांना सुधारणांची काढायला लागली. एक नियम केला, मग तो बदलला, पुन्हा त्यात दुरुस्ती केली, असं 6-7 वेळा पहिल्या टप्प्यात झालं, दुसऱ्या टप्प्यामध्ये सुद्धा 7 वेळा झालं, आणि आता पुन्हा त्याचाच आपण अनुभव घेतो आहे. म्हणजे लक्षात घ्या तुम्ही की आधी त्यांनी सांगितलं की ऑनलाईन कंपन्यांना सर्व प्रकारचा माल पाठवता येईल. मग ॲमेझॉन असेल, फ्लिपकार्ट असेल, बाकी बऱ्याच कंपन्या आहेत. त्यांनी त्या दृष्टिकोनानं सगळी तयारी केली की आता जो माल पाठवायचा
तो कशा पद्धतीने पाठवायचा, तो खरेदी करायला लागतो, त्याची साठवणूक करायला लागते, त्याच्या नोंदी करायला लागतात, त्यासाठी माणसं ठेवायला लागतात. पण आयत्या वेळी त्यांनी सांगितलं की फक्त अत्यावश्यक सोडून बाकीच्या गोष्टींचा माल, बाकी वस्तू तुम्हाला पाठवताच येणार आहे. त्यांची सगळी तयारी फुकट गेली. हे एक उदाहरण तुम्हाला सांगितलं की कसा त्यांनी बदल केला. त्यानंतर त्यांनी सांगितलं की दारूची दुकानं जी असतील ती बंद असतील. त्याचं एक आर्ग्युमेंट असं सांगण्यात येतो की दारूमुळे प्रतिकारशक्ती कमी होते, स्वाभाविक आहे. दारू पिण्याचं कोणीही समर्थन करू नये, करणार नाही, किंवा केलं असल्यास ते समर्थनीय नाही. परंतु दारूबंदी जर असेल, पहिल्या टप्प्यामध्ये दारूबंदी होती, पेशंटची संख्या बघा तुम्ही, भारतामध्ये पेशंटची संख्या, करोनाग्रस्तांची संख्या वाढत चाललेली आहे. मला वाटतं आता 46,000 आकडा आहे. आणि काल एका दिवसामध्ये त्यामध्ये 4900ची भर पडलेली आहे. महाराष्ट्रामध्ये प्रचंड संख्या आहे, वाढत चाललेली संख्या. मग जर तुम्ही असं म्हणत होतात की करोनामुळे दारूची दुकानं जर बंद असतील, तर मग करोनाग्रस्तांच्या संख्येमध्ये लक्षणीय वाढ होत असताना तुम्ही ही दारूची दुकानं, दारूबंदी उठवली का? त्याचं लॉजिक काय त्याचं? मग पहिल्या टप्प्यातच तुम्ही ती बंदी करायला नको होती. मग जर तुमचा असा आर्ग्युमेंट असेल की याच्यामुळे उत्पादन शुल्क हा राज्यांच्या उत्पन्नाचा मोठा आधार आहे, माझं काय म्हणणं आहे की तुम्हाला जर असं वाटत असेल की उत्पादन शुल्क जाऊ दे, चुलीत गेलं ते, आता लोकांच्या प्रकृतीची आम्हाला काळजी आहे. दारूबंदी वरती जे काही नैतिक आपण चर्चा करतो नेहमीची, ती सोडून द्या तुम्ही. लोकांनी किती बंधनं आणली तरी लोक दारू पित आहेत, ती पिऊ नये पण पित आहेत, दुर्दैवाची ही स्थिती आहे. परंतु जर उत्पादन शुल्काचं जर नुकसान होत असेल तर तुम्ही राज्यांना कॉम्पेन्सेट करा. तुम्ही मग त्याचं केंद्र सरकारने कॉम्पेन्सेट करावं. पण केंद्र सरकार जीएसटीचीच जो वाटा आहे महाराष्ट्र सरकारचा तो देत नाही, अन्य राज्यांचा देत नाही, पश्चिम बंगालचाही देत नाहीये, आणखी भाजप शासित राज्यांचाही देत नाही. पण महाराष्ट्राची मागणी मोठी आहे. मग तुम्ही जीएसटीचा वाटा देत नसाल किंवा राज्याला वेगळं स्वतंत्र पॅकेज देत नसाल, एवढंच काय, जे मोठ्या उद्योगांना, मध्यम उद्योगांना, लहान उद्योगांना जे पॅकेजची प्रतीक्षा आहे इतके दिवस चाललेली आहे, ते तुम्ही द्यायलाच नकार देत आहात. मग तुम्ही उत्पादन शुल्काचं नुकसान भरपाई देण्याची शक्यताच नाही तुमची, आणि तुम्ही देत नाही आहात. ते तरी सुद्धा तुम्ही दारूची दुकानं उघडायला मंजुरी दिली. आता हे केंद्र सरकारच्या स्तरावरचा हा गोंधळ आहे. राज्य स्तरावरती काय झालं? राज्य स्तरावरती जर आपण बघितलं तर महाराष्ट्रामध्ये देशी दारूची दुकानं, बिअरची दुकानं, बार, मला वाटतं देशी दारूची दुकानं 4000च्या वर आहेत. बाकीची बिअरची किंवा अन्य वाईनची शॉप आहेत ती 4-5 हजार आहेत. आणि बार्स आणखीन काही हजारामध्ये आहेत. त्यापैकी महाराष्ट्रामध्ये जर ही दारूबंदी उठवली आहे, इन्क्लुडिंग मुंबई, पुणे, नाशिक, ज्याच्यामध्ये जास्त करोना, किंवा नागपूर असेल, करोनाचं संकट जास्त आहे, रेड झोनमध्ये जे भाग येतात, तिथली सुद्धा जर दारूच्या दुकानांना तुम्ही उघडायला परवानगी दिली असेल तर त्याच्यामागे लॉजिक काय आहे? हे महाराष्ट्र शासनाच्या स्तरावरती हा जो निर्णय झाला तो सांगतो. केंद्र सरकारने तत्वता निर्णय घेतला, त्याचा तपशील ठरवण्याचं काम जर महाराष्ट्र शासनाचं असेल तर महाराष्ट्र शासनाने हा निर्णय घेताना काय विचार केला? दुसरी गोष्ट म्हणजे जे महाराष्ट्रातले 36 जिल्हे आहेत त्यापैकी निम्म्या अधिक जिल्ह्यामध्ये ही दारूची दुकानं उघडणार नाही असं त्या ठिकाणच्या लोकांनी सांगितलं, प्रशासनाने सांगितलं. मग राज्य सरकारने त्यांना का नाही सांगितलं की ही दारूची दुकानं तुम्ही उघडा, आम्ही निर्णय घेतलेला आहे आणि आम्हाला उत्पन्न पाहिजे म्हणून आम्ही उघडायला परवानगी दिलेली आहे. मग ते तुम्ही कलेक्टरच्या स्तरावरती का घेत? हे झालं. तर पुण्यामध्ये, नाशिकमध्ये, अगदी मुंबईमध्ये ठिकठिकाणी प्रचंड गर्दी झाली, सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही. मग तुम्ही असा विचार करायला पाहिजे, एवढं जर पोलिसांचं मनुष्यबळ तुमच्याकडे नसेल शिस्त पाळायला, शिस्त राबवायला,
तर तुम्ही एकाच वेळी ठिकठिकाणची दारूची दुकानं उघडायला परवानगी काय दिली? बेळगाव सारख्या ठिकाणी तर एक अभूतपूर्व आणि विहंगम दृश्य बघायला मिळालं. कर्नाटकमध्ये तर अतिशय, ज्याला आपण सदाचारी सरकार अस्तित्वात आहे भाजपचं, त्या ठिकाणी दारूची दुकानं तर तत्काळ सुरू झाली. प्रचंड गर्दी झाली तिथे. आपल्याला माहिती आहे की विषारी दारू किंवा अरॅक, जसं महाराष्ट्रात खोपडी कांड घडलं होतं तसं कर्नाटकामध्ये सुद्धा अनेक अशी कांड घडलेली आहेत. त्या कर्नाटकामधल्या बेळगावमध्ये दारूच्या दुकानाचं उद्घाटन झालं. म्हणजे ग्राहक आले आणि जो पहिला लाईन मधला होता त्याचं हार तुरे घालून त्याचं स्वागत करण्यात आलं. त्याने आनंद व्यक्त केला आणि त्यानंतर विजयी मुद्रेने तो जो ग्राहक आहे तो पुढे बाहेर पडला. हे बेळगाव मधलं, म्हणजे कर्नाटक मधल्या बेळगाव मधलं दृश्य आहे. जो बेळगाव आपल्याला आपला हक्क आहे, पण जो बेळगाव आता कर्नाटक मधलं दृश्य. मुंबई सारख्या ठिकाणी सुद्धा दारूची दुकानं उघडायची की नाही, मुंबई ही राजधानी, दारूची दुकानं उघडायची की नाही याबद्दल लोकांमध्ये शंका होत्या, संभ्रम होता. माहितीच नव्हतं त्यांना. सकाळ संध्याकाळपर्यंत गोंधळ होता. काही ठिकाणी, म्हणजे अनेक ठिकाणी चेंबूर सारख्या ठिकाणी असेल किंवा काही ठिकाणी प्रचंड रांगा लागल्या त्यासाठी. काही ठिकाणी मारामाऱ्या झाल्या. पण मुंबईच्या, म्हणजे मध्य मुंबईच्या अनेक भागामध्ये दुकानं उघडली नाही, कारण उघडायची का नाही याच्याबद्दल संभ्रम होता, कारण त्यांना त्याचे नियम माहीत नव्हते. म्हणजे उत्पादन शुल्क खात्याने त्यासंबंधी नीट खुलासा केला नाही. त्यांच्या मीटिंग चालू होत्या. काल रात्रीपर्यंत उत्पादन शुल्क खात्याचे जे मंत्री आहेत, मंत्री महोदय, महाविकास आघाडीतले जे मंत्री महोदय आहेत, त्यांनी पुढे येऊन सांगायला पाहिजे की काय आमचं म्हणणं आहे, काय नियम आहेत, दुकानं उघडायची की नाही, त्याच्या वेळा काय. वेगवेगळ्या वेळा सुद्धा अनेक माध्यमातून वेगवेगळ्या वेळा सांगत होते. कोणी म्हणत होतं की 7 पर्यंत आहेत, कोणी म्हणत होते 6 वाजेपर्यंत दुकानं उघडीत, कोणी म्हणत होते रात्रीपर्यंत 12 पर्यंत उघडी असणार. आता याच्या संबंधी हा जो सगळा गोंधळ झाला तो कशासाठी होता, याच्यामध्ये महाराष्ट्र सरकारचंही चुकलं आहे. आता दारू मध्ये देश पातळीवर सगळ्यात जास्त दारूचं उत्पन्न तुम्हाला सांगतो, उत्पादन शुल्क खात्याचं सगळं उत्पन्न सगळ्या राज्यांचं मिळून $2 लाख कोटी रुपये वर्षाचा आहे. त्यापैकी सिंहाचा वाटा उत्तर प्रदेशचा आहे. उत्तर प्रदेश म्हणजे पुन्हा पवित्र भूमी, रामजन्मभूमी आहे. तिथे मोठं भव्य राम मंदिर व्हायचं आहे. पण त्याच उत्तर प्रदेशामध्ये जे अतिशय नीतिमान असे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ, त्यांचा भर आहे सगळा तो उत्पादन शुल्क म्हणजे दारूमधनं मिळणाऱ्या उत्पन्नावरती त्यांचा भर आहे. त्यांना सगळ्यात जास्त त्याच्यामधनं उत्पन्न मिळतं. आता गुजरातमध्ये दारूबंदी आहे, बिहारमध्ये दारूबंदी आहे. त्या राज्यांचं या एक्साईज ड्युटीशिवाय किंवा त्याच्याशिवाय कसं चालतं मला माहिती नाही, पण गुजरातमध्ये भरपूर दारू मिळते म्हणतात, बिहारमध्ये भरपूर दारू मिळते म्हणतात. अनेक लोक सांगतात. तो मुद्दा सोडून द्या. पण दारूची दुकानं उघडण्यासंबंधीचा साधा निर्णय घेऊन त्याची प्रभावी अंमलबजावणी करण्याबाबत केंद्र सरकारला आणि राज्य सरकारला, महाराष्ट्राचं अपयश आलेलं आहे, हे स्पष्ट आहे. आता दुसरी गोष्ट, ज्यावेळी जाहीर झालं की स्पेशल ट्रेन सोडणार आहेत, त्यानंतर मी मगाशी सांगितलं की याचा खर्च रेल्वे उचलणार स्पष्ट होतं. परंतु नंतर असं स्पष्ट झालं की याचा खर्च हा वसूल केला जाणारे प्रवाशांकडूनच. काही ठिकाणी प्रवाशांकडून मूळ तिकिटापेक्षा जास्त पैसे उकळण्यात आले. त्याशिवाय गोष्ट अशी की सोनिया गांधींनी जेव्हा जाहीर विधान केलं की रेल्वेने याचा खर्च करायला पाहिजे आहे, रेल्वे जर पंतप्रधानांच्या PM केअर फंडाला 100 कोटी रुपये देते, एका राज्यामधल्या एका कार्यक्रमासाठी, मला वाटतं गुजरातमध्येच कुठे तो कार्यक्रम झाला,
100 कोटी रुपये एका दिवसात उडवण्यात आले. एवढा खर्च जर होऊ शकत असेल तर या स्थलांतरित मजुरांना ज्यांच्याकडे आता पैसे नाही आहेत, अनेकांच्या मुलाखती आपण टीव्हीवर बघितली असतील, मी स्वतः बघितल्या, त्यामध्ये ते म्हणत होते, प्रत्येकजण म्हणत होता की माझ्याकडे आता 200 रुपये, माझ्याकडे 300 रुपये आहेत. लाईनमध्ये उभे होते, हे तासन तास लाईनमध्ये उभे होते. कुठल्या लाईनमध्ये? मी स्वतः लाईन बघितल्या, मी जिथे राहतो तिथे आमच्या इथून दिसतात. एक तर डॉक्टरचं प्रमाणपत्र हवं, त्यासाठी प्रचंड लाईन होती. आणि हे अनेक ठिकाणी डॉक्टर जे आहेत ते यांच्याकडनं ज्यादा पैसे उकळतात. त्यांनी सर्टिफिकेट मिळवून द्यायचं की यांची आम्ही कोरोना चाचणी घेतली, यांना काही नाही. त्या ठिकाणी सुद्धा हाणामाऱ्या सुरू आहेत. नंतर पोलीस चौकीमध्ये अर्ज घ्यायचा, अर्ज भरायचा, त्याची माहिती घ्यायची. तर पोलीस खात्याचा काय संबंध मला माहीत नाही, पण तिथे मोठी लाईन लागलेली आहे. काही महापालिका दवाखान्यांच्या बाहेर लाईनी लागलेल्या त्याच्या. त्यासाठी सुद्धा अर्जासाठी सुद्धा पैसे उकळले जातात. भारतीय जनता पक्षाच्या काही अतिउत्साही मंडळींनी अशी, त्यापेक्षा मी असं म्हणून की प्रसिद्धी सन्मुख मंडळींनी, ज्यांना प्रसिद्धी लोलूप मंडळींनी हे अर्ज स्वतःकडे काही घेतले आणि आम्ही अर्ज वाटतोय म्हणून त्यांनी मोठ्याच्या मोठं घोषणा केल्या, पत्रकं वाटली आणि तिथे गोंधळ उडाला. तिथे सोशल डिस्टन्सिंगचा फज्जा उडाला. या घटना मुंबईत घडली. काही जणांकडनं अर्ज भरून घेऊन तो गहाळ झाला. म्हणजे डॉक्टर्स लुटतायत, काही ठिकाणी पोलीस लाठीमारा करतात कारण सोशल डिस्टन्सिंग पाळलं गेलं नाही. उन्हा तानामध्ये पहाटेपासून हे लोक उभे आहेत. सोनिया गांधींनी जेव्हा सांगितलं की आम्ही म्हणजे प्रदेश काँग्रेस ठिकठिकाणचं प्रदेश काँग्रेस जे आहे ते आम्ही पैसे देऊ, प्रत्यक्षात वस्तुस्थिती अशी आहे, कोणाचा विश्वास बसो अथवा न बसो, कागदोपत्री काँग्रेस पक्षाच्या खजिन्यामध्ये पैसे नाही आहेत. त्यांना निवडणूक लढवायला पैसे नव्हते. मग तुम्ही म्हणाल की हे काँग्रेसवाल्यांनी वर्षोन असे पैसे खाल्ले, ते कुठे गेले? तो प्रश्न सोडून द्या. पण त्यांच्या ज्या पुस्तकामध्ये, त्यांच्या बुक्समध्ये काँग्रेस पक्षाच्या तिजोरीत अतिशय कमी पैसे, तिजोरीत पैसे कमी आले. नेते कदाचित गब्बर झाले असतील, झालेच आहेत, पण पक्ष मात्र हा ज्याला म्हणतो की आपण अत्यंत दीनवाणी स्थितीमध्ये, आर्थिक स्थितीमध्ये आहे. भारतीय जनता पक्षाच्या खजिन्यामध्ये तुडुंब पैसा अक्षरशः. तुम्ही हे जे RTIच्या अंतर्गत किंवा ज्या NGOs काम करतात या क्षेत्रामध्ये, त्यांनी जी माहिती गोळा केली त्या आधारेच बहुसंख्य जे बाकीचे पक्ष आहेत त्याच्यापेक्षा त्यांना मिळालेला पैसा एकीकडे आणि भाजपला मिळालेला पैसा जास्त आहे. सगळ्यात जास्त पैसा म्हणजे त्या सगळ्या पक्षाला मिळून 1/4 त्यांच्या वाट्याला आला असेल पैसा, जो निधी मिळतो तो. आणि भाजपला सगळ्यात जास्त निधी मिळालेला आहे. ठीक आहे, भाजप असा दावा करू शकते की आम्ही ठिकठिकाणी आम्ही कामं करतो आहोत. कामं करत असतील, लोकांना मदतही करत असतील, पण त्याचवेळी प्रसिद्धी मिळवण्यामध्ये सुद्धा हा पक्ष हा प्रचंड पुढे असतो, ते लक्षात ठेवायला पाहिजे. पण ज्यावेळी सोनिया गांधींनी सांगितलं की आम्ही पैसे देऊ, तेव्हा मग खुलासा झाला की 85% केंद्र सरकार देणार आहे आणि 15% राज्य करणार आहे. नंतर नितीश कुमार सरसावले की आम्ही पैसा देऊ. पण हे लक्षात घेतलं पाहिजे की सोनिया गांधींनी सांगितल्यानंतर हे जागे झाले आणि हे खोटं बोलतायत. यांनी जी पत्रक काढलेलं होतं त्यानुसार त्यांनी त्याच्यामध्ये कुठेही आम्ही पैसे देणार आहोत असं सूचित केलं नाही. लोकांचा मात्र असा समज झाला होता. आणि आयत्या वेळी त्यांनी सोनिया गांधींनी सांगितल्यानंतर मग आम्ही मात्र सगळं मदत करणार आहोत असं त्यांनी दावा करायला सुरुवात केली. शिवाय एक गोष्ट लक्षात घ्या, मूळ म्हणजे मुंबई ते समजा आपण घ्या, मुंबई ते अलाहाबाद घ्या, म्हणजे प्रयागराज, त्या ठिकाणचं तिकीट मूळच काय होतं आणि आता किती चार्ज करतात.
मूळ जे तिकीट आहे त्यापेक्षा जास्त चार्ज करत असल्याच्या लोकांच्या तक्रारी आहेत. प्रचंड संख्येमध्ये लोकांच्या तक्रारी आहेत. हा एक भाग. दुसरी गोष्ट म्हणजे काही ठिकाणी म्हणजे सुरत सारख्या ठिकाणी का आंदोलन झालं तर तिथे या स्थलांतरित मजुरांना सांगण्यात आलं की तुमच्यासाठी बसेसची व्यवस्था केलेली आहे, तुम्ही या वेळी जायचं. आणि त्यानंतर बसेस अडवण्यात आल्या. त्यामुळे परप्रांतीय जे आहेत ते मजूर खवळले ते. हा काय प्रकार आहे? हा कसला गोंधळ आहे? हा केंद्र सरकारचा गोंधळ आहे, राज्य सरकारचा गोंधळ आहे, का कसला गोंधळ आहे? आणि हे नवाब मलिकांनी काय स्पष्ट केलं की योगी म्हणाले की आम्ही घ्यायला तयार आहोत सगळ्यांना. सगळ्या देशामध्ये सगळ्यात जास्त स्थलांतरित आहेत ते उत्तर प्रदेश आहे, ते मुंबईमध्ये महाराष्ट्रात मोठ्या प्रमाणात आहे. आणि याबद्दल राज ठाकरे वारंवार आवाज उठवत असतात, त्यांची काय भूमिका असतात ते मांडत असतात. आता योगी म्हणाले की यांची करोना चाचणी झाली तरच आम्ही घेऊ. नवाब मलिक काय म्हणाले की 25-30 लाख लोक जे आहेत स्थलांतरित मजूर त्या सगळ्यांच्या करोना चाचण्या घेणं शक्य नाही, फिजिकली पॉसिबल नाही. नवाब मलिक जर असं म्हणत असतील तर मग या संबंधी केंद्राने महाराष्ट्र सरकारचं म्हणणं काय? नवाब मलिकांचं किंवा योगींचं हे व्यक्तिगत म्हणणं नाही. उत्तर प्रदेश सरकारचं काय म्हणणं आहे, महाराष्ट्र सरकारचं काय म्हणणं आहे आणि काय असायला पाहिजे. आता खरोखरीच प्रॅक्टिकल गोष्ट आहे. या लोकांना जर लवकरात लवकर तिथे पाठवायचं असेल, या सगळ्यांच्या करोना चाचण्या करायच्या असतील तर त्याला प्रचंड वेळ लागेल. त्याला दिरंगी होईल, आणखीन खूप दिवस जातील. या लाईन जर बघितल्या तुम्ही, त्यामुळे आणि अनेक ठिकाणी त्या चाचण्या धड होतच नाहीये. केवळ आम्ही टेक्निकली दाखवायचं की आम्ही हा चाचणी केलेली डॉक्टरचं सर्टिफिकेट आहे असं आहे. आता याच्यामध्ये हे सगळे जे आहेत स्थलांतरित मजूर हे सगळे करोना घेऊन जणू काही उत्तर प्रदेशमध्ये जाण्याची स्थिती नाहीये. दुसरी गोष्ट अशी की जर योगी आदित्यनाथ जर असं म्हणत असतील की जे सगळ्यात जास्त मजूर त्यांचे महाराष्ट्रात आहेत, बिहारमधले आहे, झारखंडमधले, सगळे ठिकठिकाणचे मजूर इथे आलेले आहेत. भारतात एका राज्यातून दुसऱ्या राज्यात जाण्याचा कोणालाही अधिकार आहे. परंतु या क्रायसिसच्या वेळी जर योगी जर म्हणत असतील की आम्ही त्यांना घ्यायला तयार आहोत, तुम्ही चाचण्या करा, आणि थोडा मग त्या चाचण्यांचा खर्च जो असेल तो तुम्ही बेअर करा, किंवा चाचण्यांचा खर्च नसेल तर निदान हे स्थलांतरित मजूर जे इथे राहिलेले आहेत त्यापैकी काही खर्च तुम्ही करा ना. महाराष्ट्र सरकार त्यांना, महाराष्ट्रातली पब्लिक हॉस्पिटल्स आहेत, तुम्ही KEM मध्ये जा, तुम्ही JJ मध्ये जा, कुठेही जा तुम्ही, त्या ठिकाणी मोठ्या प्रमाणावरती स्थलांतरित मजूर, स्थलांतरित कुटुंबीय असतात. त्यांना आपण अतिशय अल्प दरात किंवा फुकटामध्ये त्यांना सगळं सेवा देतो. या लोकांचा एवढा जो काही भार आहे, जो भार आहे तो ठीक आहे, भार आम्ही म्हणजे भार आहेच तो, आणि घटनेप्रमाणे त्यांना जायचा अधिकार. पण मग त्याच्यातला थोडासा भार या आणीबाणीच्या वेळी उत्तर प्रदेशचे योगी सरकार का उचलत नाही? त्यांना निवारा आपण देतोय, त्यांना खायला अन्न देतोय, आणि हे लक्षात घ्या की जे स्थलांतरित मजूर तिकडे रेल्वेने गेले तर धोक्याची परिस्थिती असेल असं आपण मानलं तर म्हणजे इथे राहतायत आत्ता एकेका चाळीमध्ये, एकेका खोलीमध्ये, एकेका झोपडीमध्ये 8-8, 10-10 माणसं राहतात. आत्ता ज्या निवारा त्यांच्यासाठी जो उपलब्ध केलाय तिथेही सोशल डिस्टन्सिंग वगैरे काहीही नाहीये. मी जे रिपोर्ट्स पब्लिश झालेले तिथे स्वच्छतागृह धड नाहीये, स्वच्छता नाहीये, पाणी पुरेसं नाहीये अनेक ठिकाणी, कारण एवढं इन्फ्रास्ट्रक्चर आपल्याकडे नाहीये. ज्या सोयी आहेत त्याच्यामध्येच त्यांना राहायला लागते. मग इथे तरी ते सुरक्षितरित्या राहत आहेत का याचा विचार केला गेला पाहिजे, तसं नाहीये. आणि काल एका चर्चेमध्ये, एका चॅनलवरच्या चर्चेमध्ये भारतीय जनता पक्षाचे संबित पात्रा काय म्हणाले, ते असं म्हणाले की जिथे पैसा असतो तिथे सोनिया गांधी असतात, मधुमक्खी की तरह वो उस पे चिपक जाती. आता याच्यामध्ये पैशाचा काय प्रश्न आलाय? खर्चाचा प्रश्न आला तो काँग्रेस पक्ष उचलायला तयारी दाखवतोय, तो ज्याने अतिशय चांगल्या प्रकारचं धोरण जाहीर केलेलं आहे काँग्रेसने. काँग्रेसची सर्वसमावेशक अशी दृष्टी आहे, गरिबांच्या प्रती काँग्रेसचा भर आहे.
त्याचा उपरोध होईल, त्याची टिंगल होईल, त्यांनी काय आता पण गरिबी हटावली वगैरे असं काही म्हटलं जाईल, पण काँग्रेसचं धोरण म्हणून ते आहे. तुम्ही त्याला मधुमक्खी की तरह चिपक जाती असं म्हणाल. संबित पात्रा हा माणूस याच्यामध्ये त्यांची हलकट प्रवृत्ती दिसते, अत्यंत हलकट प्रवृत्ती. पुन्हा त्यांनी इटलीचा उल्लेख केला आणि अतिशय खालच्या स्तराचा उल्लेख केला पुन्हा, जो आतापर्यंत त्यांनी वेळोवेळी केलेला आहे. सोनिया गांधींवरती, राहुल गांधींवर अत्यंत गलिच्छ शब्दामध्ये टीका केलेली आहे. ही यांची प्रवृत्ती आहे. आता याच्यामध्ये आपण लक्षात घेतलं पाहिजे की केंद्र आणि राज्य यांना मिळून मिसळून काम करायचं याच्यामध्ये. आणि केंद्र सरकारने आतापर्यंत याच्यामध्ये आपण बघितलं तर सगळे एकतर्फी निर्णय घेतलेले. परवा कॅप्टन अमरिंदर सिंग म्हणाले की कुठे रेड झोन असायला पाहिजे, कुठे ग्रीन असायला पाहिजे, हा तपशील आम्ही आमचा ठरवू ना, आणि तुम्ही दिल्लीमधनं प्रत्येक गोष्ट डिक्टेट कशी करता, ती योग्य आहे का ती? अमरिंदर सिंग म्हणाले. ते अमरिंदर सिंग हे फटकळ ग्रस्त आहे. त्यांनी केवळ मोदी सरकारवर टीकेसाठी टीका केली नाही, पण त्यांनी असं सांगितलं की माझे 4,000 कोटी रुपये जीएसटीचे राहिले ते देत नाहीये, सरकार धान्याची खरेदी वेळेवरती करत नाहीये, मंड्यांमधनं माल पडू नये. काल सुद्धा तुम्ही बघितलं असेल असे रिपोर्ट्स, प्रत्यक्ष एका हिंदी चॅनलवरती रिपोर्ट्स दाखवले की मोठ्या प्रमाणात शेतमाल घेऊन, गहू असतील, तांदूळ असतील, मका असेल घेऊन लोक येत आहेत. शेतकरी मोठ्या प्रमाणात पीक आलेलं आहे. 100 क्विंटल असेल तर 10 क्विंटलच खरेदी केलं जात आहे. काय करावं असा प्रश्न आहे. आणि आम्ही सर्व अन्नधान्य आम्ही खरेदी करू, आम्ही गरिबांसाठी काहीही करायला तयार होत, अशा बाता मारल्या जात आहे. ते मध्य प्रदेश सरकारचं मंडईतलं उदाहरण होतं. तिथे खरेदीच केली जात नाही पुरेशी. आणि या संबंधीचं काही टीका केली तर म्हटलं जात आहे असं की गरिबांच्या बद्दल काँग्रेसने गळे काढू नयेत. सगळ्या जगाने हे नोंदवलं आहे की गरिबांचे मसीहा नरेंद्र मोदी आहेत. असं कोण म्हणालं? केंद्रीय आरोग्य मंत्री हर्षवर्धन म्हणाले. ज्या हर्षवर्धन यांना पत्रकार परिषदेपासून वंचित करण्यात आलेलं आहे पूर्णपणे. आरोग्यमंत्री डॉक्टर आहेत, त्यांनी पत्रकार परिषदा घ्यायला पाहिजे, पण ते घेत नाही, घेऊ शकत नाही. केंद्र सरकारने शेवटपर्यंत सांगितलं नाही की राज्यांना जी काही आर्थिक गरज आहे, राज्यांची काय गरज आहे, आम्ही किती देऊ. पुन्हा पुन्हा मागणी करूनही हे दिली नाही. स्मॉल स्केल इंडस्ट्रीजना पुन्हा पुन्हा मागणी करून सुद्धा त्यांनी त्यांच्यासाठी पॅकेज दिलं नाही. नितीन गडकरी म्हणतात की आम्ही पॅकेज पाठवले, आता अनाउन्समेंट होईल. याला सुद्धा एक 4-5 दिवस झाले. आणि ही 4-5 दिवस नितीन गडकरींनी म्हणून झाले, त्याच्या अगोदर अनेक दिवसाची मागणी. मग काय चाललंय हे? आणि तरी सुद्धा सगळ्या जगाचं जग कौतुक करते मोदीजींचं, मोदीजींची तारीफ करते. मी सरकारचं म्हणजे डोकं ठिकाणावरती आहे की नाही? आपला कुठलाही निर्णय घेताना त्याच्यात पुन्हा पुन्हा तुम्ही बदल करता. तुम्हाला एक गोष्ट ठरवता येत नाही. करोनाच्या चाचण्या ज्या आहेत, इटलीच्या जेवढ्या आहेत तेवढ्याच आपल्या आहेत. व दिवसाच्या चाचण्या, इटली हा देश केवढाच आहे आपल्या पुढे. आपल्या दर 1000 0.5 आपल्या चाचण्या आहेत. इटलीच्या 1030 आहेत चाचण्या. त्यांचं चाचण्यांचं टेस्टिंगचं प्रमाण किती आहे बघा. आणखी एक कोणता, हे जे करोना बाधित आहेत त्यापैकी 69% जे रुग्ण आहेत त्यांना लक्षणं दिसत नाहीत. हे सरकारनेच मान्य केले. मग लक्षणं दिसत नसतील त्यांची तर टेस्टिंग करायला पाहिजे. मग टेस्टिंगचं प्रमाण तुम्ही वाढवत का नाही आहात? पण तुम्ही चायनामधनं, चीनमधनं टेस्टिंग किट्स आणले, ते बोगस निघाले. देशामध्ये अन्नधान्याचं गोदामामध्ये प्रचंड साठा आहे, स्वतः कबूल केलं, आणि तुम्ही देत नाही तेवढं प्रमाणात मध्ये अन्नधान्य. फूड पॅकेज तेवढी देत नाहीत. आज अभिजित बॅनर्जींची राहुल गांधींनी मुलाखत घेतली. त्यांनी सुद्धा सांगितलं, जे नोबेल विजेते अर्थशास्त्रज्ञ, त्यांनी सुद्धा सांगितलं की अमेरिकेसारखा देश GDPच्या 10% खर्च करतो आहे आणि आपण 1% सुद्धा खर्च करत नाही.
1% निदान 5% प्रमाणे अरविंद सुब्रमण्यम म्हणाले, रघुराम राजन म्हणाले, अन्नधान्याचं कोठार खुलं करा असं ते म्हणाले. एवढंच नव्हे तर बॅनर्जींनी असं सांगितलं की जे मायग्रेशन झालेले स्थलांतरित मजूर आहेत त्यांना तिथे रेशन मिळत नाही, ते अडकून पडलेले. जर तुम्ही आधारशी संलग्न हे केलं असतं किंवा केलं तर या इथे आता जे मुंबईत असतील त्यांना मुंबईत रेशन मिळेल, जे बिहारमधनं दिल्लीला किंवा हरियाणाला गेलं असेल त्यांना तिथे रेशन मिळेल. पण हे तुम्ही करत नाही आहात, कारण तुमची गरिबांबद्दलची जी काही आच असेल ती खरोखरची आच नाहीये. तुम्हाला अनेक विषयामधलं काही समजत नाहीये. तुम्हाला प्रशासनातलं सुद्धा तुमचं कौशल्य जे त्याच्या संबंधी वाद निर्माण व्हावा असं आहे. मगाशी मी नोटाबंदी किंवा जीएसटीचं उदाहरण दिलं, आत्ताची सारखी पत्रकं तुम्ही बदलताय याचं उदाहरण दिलं. किती उदाहरणं द्यायची. मग राहुल गांधी निदान या तज्ज्ञांशी तुलना करतायत. राहुल गांधींना तुम्ही पप्पू म्हणून हिणवा, पण या तज्ज्ञांशी जे कोणी तुमचे तज्ज्ञ असतील त्यांच्याशी चर्चा करा. तुम्ही तुमच्या परिवारामध्ये काही सायंटिस्ट असतील, काही ऍडमिनिस्ट्रेशन मधले तज्ज्ञ असतील, काही जण रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीमधनं सर्व ज्ञान संपादन करून आलेले असतील, काही अर्थतज्ञ असतील, त्यांच्याशी चर्चा करा. तुम्ही चर्चाच करत नाही. तुम्ही दुसऱ्याचं म्हणणं ऐकून घेत नाही आणि म्हणून या अशा चुका होतात. मी तुम्हाला आणखीन एक उदाहरण सांगतो तुम्हाला काही की कशा प्रकारे यांचं इम्प्लिमेंटेशन. मी एक उदाहरण तुम्हाला सांगतो की त्यांनी काय सांगितलं की नागरी वस्तीमध्ये असतील त्यामध्ये जी ही असते स्टँड अलोन दुकानं असतील, हे एक स्वतंत्र दुकानं जी आहेत ती चालू करता येतील. आधी सांगितलं होतं की मॉलमध्ये सुद्धा सुरू करता येईल. मग म्हणाले की मॉलमध्ये काही तुम्हाला ती सुरू करता येणार नाही. म्हणजे हे गोंधळ कसा घातला बघा. मी तुम्हाला ई कॉमर्स कंपन्यांचाही गोंधळ सांगितला की तो गोंधळ कसा घातला. तर त्यानंतर आणखीन एक गोष्ट सांगण्यासारखी की ICMR ही जी ICMR यंत्रणा आहे त्यांनी एक अहवाल कोरोनाच्या संबंधी प्रसिद्ध केला. मग प्रसिद्ध झाल्यानंतर केंद्र सरकार काय म्हणाले त्यांना माहीत नव्हतं. त्यांनी मीडियामधूनच तो बघितला. मग त्यांनी म्हटलं की तसं काही नाहीच आहे म्हणून. पण तसंच होतं. जो काही वस्तुस्थिती त्यांनी म्हटली होती तशीच दिसल्यावरती त्यांना तो मान्य करायला लागला अहवाल. मग तुम्हाला एखादा अहवाल जर प्रतिकूल असेल तर तुम्ही मान्य का नाही करत. दुसरी गोष्ट अशी आहे की राज्य सरकार जी वेगवेगळी आहेत राज्य, त्या राज्यांना तुम्ही त्यांच्याशी जे काही कोऑर्डिनेशन ज्या प्रकारे करायला पाहिजे ते करता का तुम्ही. कोऑर्डिनेशन ते करत असल्याचं तुम्हाला दिसत नाही. आता फक्त केंद्र सरकार चूक आहे असं मी म्हणणार. पश्चिम बंगालची बातमी आहे, ममता बॅनर्जी तिथे आहेत. त्या ममता बॅनर्जींनी सुद्धा म्हणजे कालची घटना आहे ती की जो अहवाल आला आहे ज्याच्यामध्ये जी संख्या रुग्णांची संख्या दिली ती कमी दाखवण्यासाठी, मृत्यूची संख्या कमी दाखवण्यासाठी त्यांनी ते सांगितले आहेत की ते एक करोनाचेच असे नाही अन्य आजार सुद्धा त्यांना आहेत आणि त्यामुळे मधून ते मृत्यू झाले असं दाखवण्याचा प्रयत्न केला. प्रत्यक्षामध्ये ममता बॅनर्जी सरकारने सुद्धा खोटारडेपणा केला होता हे याच्यामधनं स्पष्ट झालं. या संबंधी सुद्धा बातम्या आलेल्या आहेत. मी केवळ केंद्र सरकारवर टीका करत नाही. मी महाराष्ट्र सरकारवर टीका केली, मी पश्चिम बंगाल सरकारवर सुद्धा टीका केली आणि केंद्रावर सुद्धा केली, कारण केंद्राची जबाबदारी जास्त आहे. एक उदाहरण आपल्याला की त्यांनी काय सांगितलं होतं की असं म्हटलं होतं की मोलकरीणींना म्हणजे ज्या घरेलू कामगार आहेत त्यांना काही येता येणार नाही. मग त्याच्या संबंधी सुद्धा फिरव झाली. वेगवेगळ्या राज्यांमध्ये सुद्धा वेगवेगळे स्टँड आहेत त्याच्या संबंधी. त्याच्यामध्ये एकसूत्रता आणण्याचं काम जे केंद्र सरकारचं होतं ते त्यांनी केलं. आता त्यांनी सांगितलं की अत्यावश्यक सेवांबरोबर आता आणखीन काही दुकानं सुरू होऊ शकतात. मग त्याच्यामध्ये सलून्स आहेत, समजा
किंवा आपण रोज जे कपडे घालतो इनरवेअर म्हणतो अंतर्वस्त्र त्यांना परवानगी नाही का बघ तिचे सोशल डिस्टन्सिंग पाळता येऊ शकतं तिथे आणि त्याची गरज आहे ना का नाही चालू करायची ती दुकानं चपला बुटाच्या दुकानांना तुम्ही परवानगी दिलेली आहे आता पावसाळ्यामध्ये लोक चपला बूट पावसाळी चपला बूट आणायला येतात मग या दुकानांना तुम्ही परवानगी का देत नाही किंवा त्यांनी मध्याने आधी सांगितलं की जी नारळाची असतील किंवा म्हणजे कृषी रिलेटेड जी दुकानं असतील मसाल्याचे पदार्थ असतील किंवा नारळ असेल म्हणजे कृषीशी निगडीत असलेली जी अन्य कामं आहेत त्याला परवानगी आम्ही देतो आधी त्यांनी त्याचा समावेश केलाच नव्हता आता लक्षात घ्या की केरळपासून तुम्ही फार तामिळनाडू जे अगदी मुंबईमध्ये कोकणामध्ये हे मोठ्या प्रमाणात ही कामं चालतात मसाल्याची असतात ती नारळाची कामं चालतात तर हे तुम्ही कामांना परवानगी द्यायला हवी हे अगोदर तुमच्या डोक्यात कसं नाही मग तुमच्या वेगवेगळ्या खात्यांमध्ये कोऑर्डिनेशन आहे की नाही ते असल्याचं दिसत नाही कोऑर्डिनेशन म्हणजे केंद्र सरकारच्या पातळीवरती दुसरी गोष्ट अशी की केंद्र आणि राज्य तुम्ही राज्यांच्या मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली तुम्ही पण राज्यांच्या मुख्यमंत्र्यांचं अजूनही जर म्हणणं असेल की आमचे मुद्दे जे आहेत ते मान्य केले जात नाहीत मान्य केले जात नसतील तर हे मान्य केले जात नसतील मुद्दे तर त्याचा उपयोग काय हे लक्षात घेतलं पाहिजे या गोष्टी ज्या आहेत त्या विचारात घेऊन त्याप्रमाणे पावलं टाकली पाहिजेत आणि कोऑर्डिनेशन केवळ आम्ही कोऑर्डिनेशनच्या नावाने कोऑर्डिनेशन नाही प्रत्यक्षमध्ये त्यांच्या सूचनांची तुम्ही अंमलबजावणी केली पाहिजे मी केवळ केंद्र सरकारवर म्हणत नाही की महाराष्ट्रामध्ये सुद्धा जर आपण बघितलं महाराष्ट्रामध्ये विरोधी पक्षांशी सुद्धा बैठक घ्यायला पाहिजे ती का नाही घेतली गेली किंवा दुसरा एक मुद्दा सांगतो की अजितदादा पवार म्हणाले की आम्हाला 25,000 कोटी पाहिजे मग ते म्हणाले आम्हाला 50,000 कोटी पाहिजे आणि त्यानंतर शरद पवार म्हणाले आम्हाला 1,00,000 कोटी पाहिजे आता याच्यामध्ये तुम्हाला एक काही ती मागणी करा ना तुम्ही त्याशिवाय मागणीमध्ये तुमच्या बदल होत चालेल महाराष्ट्र सरकारच्या मध्ये नियमामध्ये सुद्धा काही याच्यामध्ये बदल होत चाललेले आहेत सुधारणा सुचवल्या जात आहेत म्हणजे नोटाबंदीच्या वेळी ज्या सारख्या दुरुस्त्या केल्या जात होत्या त्याची टिंगल महाविकास आघाडीतील काँग्रेस राष्ट्रवादी अगदी शिवसेनेने सुद्धा केली मग महाराष्ट्र सरकारला सुद्धा या सतत जो काही बदल करतोय याचं सर्व उत्तर द्यावं मुद्दा असा आहे की केंद्र सरकार नियम करताना नीट विचार करत नाही सगळ्यांना विश्वासात घेत नाही राज्यांना विश्वासात घेत नाही सारखे नियम बदलतं हा एक भाग झाला दुसरं म्हणजे एखाद्या गोष्टीचा परिणाम काय होणार आहे एखाद्या गोष्टीचा आपल्या याच्यावरती परिणाम काय होणार आहे ते नीट लक्षात घेत नाही आणि चांगल्या शासनकर्त्याचं वैशिष्ट्य असतं की त्याचे परिणाम काय होणार तो अगोदर विचार येतो तुम्ही एखादा नियम करता त्याचे परिणाम बघता मग पुन्हा नियम बदलता हे चुकीच आहे ना मी दारूचं मी तुम्हाला सांगितलं किंवा रेल्वेने यांना पाठवायचं कसं आता रेल्वेने पाठवायचा विचार जो आहे तो अगोदर का नाही केलाय अगोदर लोक आमच्यासारखे लोक ओरडत होते की यांची अतिशय छळवणूक होते सतावणूक होते चालत जात आहेत मैल त्यांची व्यवस्था का नाही केली बरं दारूबंदी तुम्हाला दारूची दुकानं उघडायची होती मग अगोदर का नाही उघडली मग तुमचं 1-1.5 महिना तुम्हाला आणखी उत्पन्न मिळालं असतं राज्यांना उत्पन्न मिळालं असतं बरं राज्यांना उत्पन्न तुम्हाला ते मिळवून द्यायचं नसेल तर तुम्ही त्यांना कॉम्पेन्सेट करा तेही तुम्ही विचार केला नाही दुसरी गोष्ट अशी की आता तुम्ही तुमच्याकडे फंड्स कमी असतील तर मंदिरं आहेत चर्चेस आहेत मशिदी आहेत वेगवेगळ्या संस्था आहेत त्यांची व्यवस्थापन आहे तर तुम्ही काही काळासाठी ताब्यात घ्या किंवा त्यांना विनंती करा की हा जो पैसा तुम्हाला लोकांनी दिलेला आहे हा पैसा आता तुम्ही सरकारला द्या खर्च करा म्हणजे एखाद्या मुंबईमधल्या एखाद्या मंदिराने समजा त्यांचं उत्पन्न असेल समजा 500 कोटी असेल आणि त्यांनी दिलं समजा 10 कोटी 20 कोटी आणि परत बातम्या त्याच्या झळकतात की लोकांना वाटतं वा काय त्यांनी मदत केलेली आहे मदत केलेली असते पण केवढं उत्पन्न आणि किती मदत करता तुम्ही
या अनेक संस्थांमध्ये हेराफेरी कशी चालते, त्यामध्ये राजकीय नेते, शासनाची संबंधित यंत्रणा आणि तिथले लोक, तिथली समिती यांचं संपूर्णपणे त्यांच्यामध्ये साठालोटं असतं. तेव्हा हा जो पैसा आहे, हा पैसा कसा वापरता येईल, मिळवता येईल हे बघितलं पाहिजे. राज्य शासनाचं उत्पन्न कसं वाढेल याचा राज्य स्तरावरती विचार झाला पाहिजे. नीती आयोग कशासाठी, नीती आयोगाने सुद्धा याच्या संबंधी काही कॉन्ट्रीब्यूट केलं पाहिजे ना, की राज्यांना किंवा तुम्ही महसुली स्रोत काय काय केल्यामुळे तुमचे वाढू शकतील. नीती आयोग काय करतोय का केवळ मोदींचं स्तवन गाण्यामध्ये त्यांचे प्रमुख मग्न असतात. नीती आयोगाची याच्यामध्ये कॉन्ट्रीब्युशन असली पाहिजे. मुद्दा असा आहे की तुम्ही जास्तीत जास्त उत्पन्न मिळवलं पाहिजे. आता मग उत्पन्न मिळवण्याचे स्रोत म्हणजे उत्पन्न मिळवण्यासाठी उद्योगधंदे सुरू झाले पाहिजे. ते उद्योगधंदे जिथे लॉकडाऊन नाही आहे, लॉकडाऊन म्हणजे जिथे रेड झोन नाही आहे, ज्या ठिकाणी कंटेनमेंट झोन्स म्हणा किंवा ते क्षेत्र, प्रतिबंधित क्षेत्र ज्याला म्हणतो आपण, ते कमी आहे आणि त्याच्याशी काही संबंध नाही अशा जिल्ह्यांमध्ये तुम्ही उद्योगधंदे कसे सुरू करता येतील, त्यांना सार्वजनिक वाहतूक व्यवस्था, त्यांना जो त्यातल्या कामगारांना, कर्मचाऱ्यांची निवासाची व्यवस्था, हे सगळं प्लॅनिंग करायला पाहिजे. याच्यामध्ये नीती आयोग असेल, राज्य आणि केंद्र यांनी मिळून याचं प्लॅनिंग करायला पाहिजे. उद्योगधंदे, व्यापार जास्तीत जास्त लवकर सुरू झाला पाहिजे. इतके दिवस बंद ज्या पद्धतीने होता, जिथे काही करोनाचा संबंध आहे अशा ठिकाणी बंद होता केवळ घाबरून. आता ही चूक कोणाची आहे? केंद्र सरकारची चूक आहे. म्हणजे केंद्र सरकारचं महसूल कमी होणं, राज्यांचं महसूल कमी होणं, कसलंही प्लॅनिंग नसणं, उत्पन्नाचे नवीन स्रोत कसे निर्माण होतील याचा विचार नसणं, सतत नियम बदलणं, सतत धोरण बदलणं आणि केवळ थाळ्या वाजवणं, केवळ भाषणं ठोकणं, याच्यातनं काही साध्य होणार नाही. अमेरिकेमध्ये जर बघितलं आपण की अमेरिकेत डोनाल्ड ट्रम्प यांचं धोरण संपूर्ण चुकले. त्यामुळे अमेरिकेमध्ये बळींची संख्या वाढती. आता ते म्हणतात की 1 लाख बळी पडणार आहेत आणि त्यांनी गृहीतच झालेले ते. बाकीचे देश, छोटे असतील मोठे देश आहेत, करोनावरती नियंत्रण मिळवण्यामध्ये यशस्वी झालेले आहेत. मग जर्मन असेल, स्वीडन असेल, इंडोनेशियाने काही या बाबतीमध्ये खूप चांगलं काम केलं. आज अभिजित बॅनर्जीने इंडोनेशियाचा उल्लेख केला. लोकांना, गरिबांना कशी मदत करता येईल, चांगल्या प्रकारे जास्तीत जास्त मदत करता येईल याचा विचार केला पाहिजे. आज अतिशय आणीबाणीची परिस्थिती आहे. विरोधी पक्ष आणि सत्ताधारी पक्ष यांच्या आरोप प्रत्यारोपांची ही वेळ नाही. लोकांना कसं जगावं, उद्याचा दिवस बघायला मिळेल की नाही अशा परिस्थितीमध्ये लोक आलेले आहेत. याच्यामधनं मनोविकार वाढू शकतात, आत्महत्या वाढू शकतात. शेतकऱ्यांच्या आत्महत्या बघितल्या. आता जे शेतकरी नाहीत अशा स्थलांतरित मजुरांच्या सुद्धा आत्महत्या बघायला मिळू शकतील अशी भीती वाटते. ही वेळ येऊ द्यायची नसेल तर सरकारने डोकं ताळ्यावर ठेवून तज्ज्ञांशी विचारविनिमय करून जबाबदारीने निर्णय घेतले पाहिजेत. तसेच जर निर्णय घेत असतील तर ठीक आहे, पण तसं निर्णय सरकार घेत आहे असं अजिबात दिसत नाही. केंद्र सरकारवरती माझं विशेष बोट आहे. बाकी सरकारने सुद्धा चूक केली आहे राज्य पातळीवरती, पण केंद्राची जबाबदारी मोठी आहे. आणि तरी सुद्धा तुम्ही जर यांना मसिहा म्हणत असाल, गरिबांचे मसिहा, तर मग आनंद आहे. शुद्ध बुद्ध ज्याची संपूर्ण गेलेली आहे, नीट विचार करत नाही. मी एखादा माणूस दारू पिऊन जसा वागतो तसं सरकारने वागता कामा नाही. सरकारची शुद्ध ठीक असायला पाहिजे. सरकारने विवेकाने, विचाराने, लॉजिकली विचार केला पाहिजे. तो विचार होत असल्याचं बिलकुल दिसत नाही. हे सगळं भयंकर आहे. मी 2-4 दिवसामध्ये जे लोकांकडनं ऐकलं, अगदी घराजवळ बघितलं, ते असं की लोकांकडे पैसे मागणाऱ्या बायका अशा खूप ठिकठिकाणी दिसू लागल्या. माणसं दिसू लागलेले की जे असहाय्य आहेत, हातबल आहेत, असं त्यांच्याकडे पैसेच नाही आहेत जगायला. हे सगळं भयानक आहे. ही सगळं भीषण आहे. पहिल्या महायुद्धाच्या नंतर
महायुद्धाच्या वेळी, दुसऱ्या महायुद्धाच्या नंतर, महायुद्धाच्या वेळी, फाळणीच्या वेळी अशा प्रकारच्या संपूर्ण विस्कटलेले संसार, विस्कटलेलं संपूर्ण जीवन असं बघायला मिळत होतं, असं बघायला लागत होतं, असं त्या काळचे लोक सांगतात. तुम्ही जर पुस्तकं वाचली त्या इतिहासाची तर तुम्हाला अंगावर शहारे येतील, वेदना होतील. अशा प्रकारची परिस्थिती तेव्हा होती, तशा प्रकारची परिस्थिती आता आलेली आहे. ही अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे. तेव्हा सरकारने शुद्धीत राहून काम करावं अशी अपेक्षा आहे. हा केवळ दारूचा प्रश्न नाही किंवा स्थलांतरित मजुरांचा प्रश्न नाही. एकूण तुमची समग्र नीती काय आहे, तुमचा कल काय, तुमचं प्राधान्य काय, तुमचे अग्रक्रम काय, गरिबांचा तुम्ही कितपत विचार मुळातून करता आणि त्यांना थेट मदत होईल या दृष्टीने उपाययोजना करतात, या गोष्टी महत्त्वाच्या आहेत. आत्तापर्यंत तुम्ही त्या केल्या नसतील, निदान या पुढच्या काळात कराल अशी अपेक्षा व्यक्त करतो आणि लवकरात लवकर सरकारने या दिशेने पावलं टाकावी अशी आशा व्यक्त करतो आणि इथेच थांबतो. हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे जरूर सांगा. मी तुमच्या प्रतिक्रियांच्या प्रतीक्षेमध्ये आहे. फक्त पुन्हा एकदा सांगतो की संयमित भाषा वापरा आणि अवश्य टीका करा, सूचना करा, काय जे असेल ते. मी लवकरच पुन्हा आपल्या भेटीला येईन. नमस्कार.